माझे नाव सिया संतोष मोहिते. आज आपण सर्वजण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आजच्या या दिनी मी तुम्हाला एक प्रसंग सांगणार आहे. तो भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा. साल होते 1965. भारत पाकिस्तान जोरदार लढाई सुरू होती. सर्वांच्या मनात एकच इच्छा होती, ती म्हणजे या पाकिस्तानला असा धडा शिकवायचा की त्याने तोडवर करता कामा नये. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन भारतीय सैनिकांच्या बरोबर होते. पाकिस्तानचा दारुगोळा उद्ध्वस्त करण्याची कामगिरी दिनेश यांच्यावर सोपवली. हे काम खूपच अवघड होते, कारण पाकिस्तानी दारुगोळा अत्यंत गुप्त ठिकाणी लपवून ठेवलेला होता. वैमानिक असलेल्या दिनेश सिंहने पराक्रमाची शर्त करून शत्रूचे दारुगोळ्याचे भांडार पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या प्रयत्नात त्याच्या विमानाने पेट घेतला. असे हे जळणारे पेटणारे विमान उंच आकाशातून खाली कोसळले. विमानाचा मोठा स्फोट झाला. मित्रांनो, फक्त 26 वर्षांचा मित्रांनो, फक्त 26 वर्षांच्या दिनेशला वीरमरण प्राप्त झाले. मित्रांनो, गोष्ट इथेच संपली नाही. तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो युद्धाअगोदर येण्यापूर्वी त्याचा साखरपुडा झालेला होता. त्याने आपल्या भावी पत्नीकडून आई वडिलांचे लक्ष ठेवण्याचे वचन घेतले होते. जेव्हा दिनेशच्या बलिदानाची बातमी तिच्या भावी पत्नीला समजली, ती लगेच आपल्या भावी सासू सासऱ्याकडे आली व मला सून म्हणून स्वीकारा अशी विनंती करू लागली. त्या दोघांनी तसे न करता दुसरा विवाह करण्यासंबंधी तिला खूप समजावले, पण ती आपल्या निश्चयावर ठाम होती. शेवटी तिला वीरवधू म्हणून स्वीकारावेच लागले. अशा आहेत भारतीय कन्या ज्यांच्या अंगात क्रांतिकारकांचे विचार ठासून भरलेले आहेत. धन्यवाद.